सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींचं या ठिकाणी मी स्वागत करतो। मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सुरू आहे आणि हा दुसरा टप्पा आहे निवडणुकीचा। या अगोदर नगरपालिका नगर परिषदांच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये झाल्यात। आपण सगळ्या जनतेनं, महाराष्ट्राच्या जनतेनं कशा पद्धतीने त्या झाल्या ते पाहिलं। या निवडणुकांची सुरुवातच अशा पद्धतीने झाली होती की 100 ठिकाणी बिनविरोध उमेदवार हे भारतीय जनता पक्षाच्याकडनं निवडून आणले गेले। आता ही बिनविरोधाचं सत्र सुरू आहे। हे बिनविरोध सत्र म्हणजे लोकशाहीला किती मोठं संकट आलेलं आहे याचं त्या ठिकाणी मूर्तिमंत उदाहरण आहे। ते महाराष्ट्राच्या जनतेने पाहून घ्यावं। लोकशाहीमध्ये जनतेनं निवडून द्यायचं असतं, ती निवडून देण्याची प्रक्रिया आहे। प्रत्येक मतदाराला मताचा अधिकार जो संविधानाने दिलाय तो वापरण्याचा त्या ठिकाणी हा योग असतो। त्या वापरण्याची ही संधी दिली असते। आपलं नेतृत्व कोण असावं, कोणी ते नेतृत्व करावं, कुठल्या पक्षानं करावं, कुठल्या उमेदवारानं करावं हे तो ठरवत असतो। परंतु ती संधी मतदारांना नाकारली जाते आणि कशा पद्धतीने नाकारली जाते तर भारतीय जनता पक्ष साम दाम दंड भेदाचं राजकारण करून त्या ठिकाणी जे विरोधामध्ये उमेदवार उभे राहत आहेत, केलं जात आहेत किंवा त्या ठिकाणी त्यांची इच्छा आहे, त्यांची इच्छाचं दमन करणं, त्यांना त्याच्यापासून परावृत्त करणं, त्यांच्यावरती दबाव आणणं, त्यांना आमिष दाखवणं, या अत्यंत कुटील पद्धतीनं, कारस्थानी पद्धतीनं या निवडणुका बिनविरोध करण्याचा घाट त्यांनी घातलेला आहे। हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि दुर्दैवानं निवडणूक अधिकाऱ्यांची भूमिका ही भारतीय जनता पक्षाला पूरक ठरलेली आहे। अनेक ठिकाणी उमेदवारी अर्ज भरण्यापासून देखील रोखलं गेलं। हे आपण कुलाब्याला पाहतोय। ज्यांचं नाव आलं ते दुर्दैवानं, ज्यांना खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये संविधानाचं रक्षण करण्याची जबाबदारी आहे, ते संविधानावरती गाला घालतायत अशा तऱ्हेचं चित्र कुलाब्यामध्ये आपण पाहिलेलं आहे। निवडणूक अधिकाऱ्यांवरती दबाव त्या ठिकाणी टाकला जातोय। आता काल उमेदवारी मागे घेण्याची जी काही प्रक्रिया होती ती 3 वाजेपर्यंत साधारणतः चालली पाहिजे होती, परंतु अशा तऱ्हेच्या तक्रारी येतात की रात्रभर ती चालू ठेवण्यात आली आणि दाखवण्यात आलं की 3च्या आधी त्या ठिकाणी उमेदवार अर्ज मागे घेतले आणि त्या कालावधीमध्ये दबाव देखील त्या उमेदवारांवरती टाकला गेलेला आहे। हे चित्र विदारक आहे। निवडणूक आयोग हा हतबल झालाय का हा प्रश्न आमच्या समोर आहे की निवडणूक आयोग भारतीय जनता पक्षाची शाखा झालेला। आता हे थातूर मातूर त्या ठिकाणी चौकशीचं हे आदेश दिले गेले, परंतु त्यातनं काही निष्पन्न होईल असं निश्चितपणे वाटत नाही। कारण ही देश पातळीवरती केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, खाली असलेले निवडणूक निर्णय अधिकारी हे सगळे मंडळी भारतीय जनता पक्षाच्या दबावात आहेत का हा उद्विग्न करणारा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेसमोर पडलेला आहे। त्यामुळे बिनविरोध ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाचा एखादा उमेदवार निवडून येतो त्यावेळेला लोकशाहीची हत्या ही झालेली आहे, भारतीय जनता पक्षाने केलेली आहे हे त्या ठिकाणी निश्चितपणे सिद्ध होतं। आणि त्यामुळे या सगळ्या बिनविरोध प्रकाराचा, हे लोकशाही विरुद्धच्या षडयंत्राचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करत आहोत। आणि त्यामुळे ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं हे राजकारण नगरपालिका नगर परिषदेच्या पार्श्वभूमीवरती आणि मुंबई महानगरपालिका आणि इतर महानगरपालिकांच्या पार्श्वभूमीवर चाललेला आहे, हा जो काही नग्न व्यवहार चाललेला आहे याचं सगळं उत्तरदायित्व भारतीय जनता पक्षाकडे जातंय। एकमेकांच्या वरती आता आरोप करतील ही मंडळी, कारण नगर परिषदा नगरपालिकांच्या निवडणुकीच्या वेळेला देखील शिवसेनेनं भाजपावरती आणि भाजपानं शिवसेनेवरती आरोप केले आणि नंतर गुण्या गोविंदानं पुन्हा सत्तेमध्ये बसले। आता अजित पवारांचं चाललेलं आहे, भारतीय जनता पक्ष त्यांच्यावर आरोप करतंय। यातनं काही साध्य होईल असं नाही। हे लोकांना मूर्ख बनवण्याचं राजकारण आहे। यांना सत्तेमध्ये कायम त्या ठिकाणी राहायचं आहे। त्यामुळे जर त्यांना आता हे भारतीय जनता पक्षाबद्दल काही अप्रूप वाटत असेल किंवा त्याच्याबद्दल आक्षेपार्ह वाटत असेल तर सत्तेमधनं बाहेर का नाही पडत? ही नौटंकी जी चालू आहे ही जनतेनं ओळखलेली आहे आणि त्यामुळे विवाद धर्माच्या नावावरती तयार करायचा, जातीच्या नावावरती तयार करायचा, भाषा प्रांताच्या नावावरती विवाद तयार करायचे किंवा एकमेकांवरती अशा पद्धतीच्या आरोपाची चिखलफेक करायची आणि लोकांचं लक्ष मूलभूत मुद्द्यांपासून दूर करण्याचा प्रयत्न करायचा, हा जो काही पायंडा यांनी बांधलेला आहे तो पूर्णपणे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या सगळ्या
ज्या सहकारी पक्षांनी मिळून लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी घातलेला घाट आहे, एवढं त्या ठिकाणी आम्हाला म्हणायचं आहे. बाकी आपल्याकडे अत्यंत गंभीर, अत्यंत वाईट पद्धतीचं हे राजकारण आहे. एका बौद्ध समाजामधनं आलेल्या नेतृत्वाला अशा पद्धतीनं तिचं धर्म बदलण्याच्या नावानं त्या ठिकाणी सांगायचं म्हणजे त्या मागासवर्गीयांच्या किती मोठ्या प्रमाणामध्ये विरोधात भारतीय जनता पक्ष आहे हे या व्हिडिओमधनं दिसतं. आणि दुसरीकडे एका गरीब मुसलमानाला जर तिकीट त्या ठिकाणी देण्याचा जो काही प्रयत्न आहे हा तुष्टीकरणाचा प्रयत्न आहे म्हणून सांगणं म्हणजे अल्पसंख्याकांच्या विरोधामध्ये किती मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाची मानसिकता आहे तेही त्या ठिकाणी दिसतं. खऱ्या अर्थानं हा जो आरोप करण्याचा प्रयत्न आहे तुष्टीकरणाचा, आमचं मत आहे भारतीय जनता पक्ष हा हिंदू धर्माचं दुष्टीकरण करतोय, तो प्रयत्न त्यांचा आहे. हिंदू धर्म किती दुष्ट आहे अशा पद्धतीचं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कारण हा हिंदू धर्माचा अवमान आहे. हिंदू धर्म हा सहिष्णू धर्म आहे, सर्वांना समावेशक, सर्व समावेशक अशा तऱ्हेची विचारधारा, वसुदैव कुटुंबकम म्हणणारा हिंदू धर्म. त्यामुळे भारतीय जनता पक्ष सत्तेच्या राजकारणासाठी हिंदू धर्माला बदनाम करते, इतर धर्माचा अपमान करते. एका महिला नेतृत्वाचा, ती मागासवर्गीयामधनं आली म्हणून तुम्हाला त्याचं पोटदुखी होते का, हा मुद्दा आमच्या समोर आहे. का वर्षा गायकवाडांनी नेतृत्व करू नये, ते तुमच्या पोटात का दुखतं? मुंबई काँग्रेसची अध्यक्षा अरे महिलेला नेतृत्व दिले, संविधानामुळे मिळालेलं आहे, तुमच्यासारख्या मनुवाद्यांमुळे ते मिळालं नसतं. त्यामुळे ही मनुवादी विचारधारा आहे, ही अल्पसंख्याकांच्या विरोधामधली विचारधारा आहे, संविधान विरोधी विचारधारा आहे. आणि याचा विरोध आणि का आम्ही करतो आहोत, निकरानं का करतो आहोत आणि का करायला पाहिजे हे मुंबईकरांसमोर या ठिकाणी जाते. हे अतिशय चांगलं आहे. ही विकृत मानसिकता आहे, ही हिंदू धर्माला अवमान करणारी मानसिकता आहे, ही हिंदू धर्माचं दुष्टीकरण करणारी मानसिकता आहे. आणि भारतीय जनता पक्षाचा त्यासाठीच निकरानं विरोध केला पाहिजे, कारण हे हिंदू धर्म विरोधी आहे. असं आहे की जर अजित पवारांनी तात्काळ आत्ता राजीनामा देऊन बाहेर पडले तर त्यांच्या मुखामध्ये आणि पूर्ण राष्ट्रवादीच्या मुखामध्ये साखरेचं पोतं पडो, असं आमचं त्या ठिकाणी म्हणणं राहील. परंतु सत्ता पाहिजे आणि अशा तऱ्हेच्या काही बोलण्यामध्ये काही अर्थ नाही. सत्तेमध्ये बसून मित्र पक्ष किंवा त्या ठिकाणी बरोबर असलेल्या पक्षाला माज आलाय असं म्हणणं, हे एक बोट दाखवण्यात चार बोट आपल्याकडे पण असतात. प्रश्न असा आहे की महायुतीला सत्तेचा माज आलेला आहे असं आमचं त्या ठिकाणी ठाम मत आहे. नाही, या संदर्भामध्ये कालच आम्ही त्या ठिकाणी जाहीर केलेलं आहे की वंचित बहुजन आघाडीची इच्छा होती की 5 ठिकाणी त्यांनी मित्रपूर्ण लढत लढवायची आहे. काँग्रेस, रासपा आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई अशा तिन्ही पक्षांच्या विरोधामध्ये 5 ठिकाणी ते उमेदवार देत आहेत. तर ज्या पद्धतीनं त्यांच्या जागा वाटपामध्ये आम्ही त्यांच्या त्या काही इच्छा होत्या त्याला मान दिला, त्याच पद्धतीनं आता या 5 ठिकाणी आम्ही त्यांच्या इच्छेला मान देत आहोत. आणि 5 वॉर्ड सोडून बाकी संपूर्ण मुंबईमध्ये ही आम्ही आघाडीनं एकतेनं ही निवडणूक लढवणार आहोत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.